श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन ट्रॅव्हलिंग व्लॉगला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जाळीचा देव. हे माळवपंथीयांचं स्थान आहे. तर या ठिकाणी आपण जात आहोत. तर पहा, थोडंसं रस्त्यात थांबलोत कारण देवाला विड्यासाठी फळं घ्यायची होती, फुलं घ्यायची होती. तर मला त्यामध्ये सीताफळ खूप छान वाटलं म्हणून मी थोडंसं सीताफळाचा व्ह्यू घेण्याचा मोह मला आवरला नाही. तर पहा, आता आम्ही मंदिरात पोहोचलोत. तर मंदिरात दर्शन वगैरे घेतो कारण उटीचा टाइम झालेला आहे. उटी म्हणजे काय तर श्री चक्रधर स्वामींना स्नान घालण्याला आम्ही उटी असं म्हणतो. तर उटी झाल्यानंतर आरती वगैरे होईल. जसं शक्य झालं तसं मी व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करते कारण मंदिरात आले तर समाधानरित्या म्हणजे मला स्वामींसोबत एकरूप व्हायला किंवा कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर देवाशी एकरूप होऊन पाया पडायला आवडतं. परंतु हा पण मोह असतो की मला त्यांचं दर्शन तुम्हाला सुद्धा द्यायचं असतं. त्यामुळं मी दोन्ही गोष्टी म्हणजे माझं समाधानकारकरित्या दर्शनही मला घेता येईल आणि थोडंसं शूट घेऊन तुम्हाला सुद्धा दर्शन देता येईल याचा मी आवर्जून प्रयत्न करते. तर पहा, तर मैत्रिणींनो, म्हणजे खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये प्रत्येक जणाला म्हणजे देवाला विडा अर्पण करायचा होता. तर काहींना देवाला नैवेद्य ठेवायचा होता. तर आम्ही नैवेद्य ठेवायचं म्हणजे उपहार देवाला दाखवणं असं म्हणतो. तर मी ते थोडंसं शूट घेतलं. ते काकू आणि भैया उपहार देवाला दाखवत होते. उपहार म्हणजे जे आपण जे स्वयंपाक केलेला आहे ते जेवण स्वामींना द्यायचं, त्याला आम्ही उपहार असं म्हणतो. तर पहा, किती छान आरतीचं ताट आणि तेलाच्या निरंजनाचा दिवा किती छान सजवलेला आहे. खूप छान वाटत होतं कारण मंदिरामध्ये आपण कुठल्याही मंदिरात जाऊ तिथे एक पॉझिटिव्हिटी राहते. त्यामुळे आपल्याला त्या मंदिरात म्हणजे बराच वेळ कालावधी जरी गेला तरी आपल्याला वेळेचं भान नसतं. तर पहा, थोडंसं मी मंदिराचा व्ह्यू घेतलेला आहे. खूप रश असल्यामुळं थोडंसं हार्ड जात होतं, पण मंदिर पण छान होतं आणि मला तुम्हाला दाखवायचंच होतं म्हणून मी छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता उटी वगैरे झालेली आहे. उटीला हात लावून आणि देवावरती 2 तांबे पाणी टाकून मी बाहेर आले होते हा व्ह्यू घेण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. तर पहा, आता मध्ये उटी तर चालू आहे. आता थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे आणि आरतीच्या टाईमला थोडीशी गर्दी आणखीन वाढलेली होती. तर चला, मी तुम्हाला म्हणजे आरती कशी होते हे सुद्धा दाखवणार आहे. तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा.
आरती वगैरे झाली आणि आम्ही छान परत एकदम स्वामींचं दर्शन घेतलं। तिथं थोडंसं फोटो सेशन केलं आणि जेवण वगैरे करून आम्ही तिथं एक दुसरं स्थान आहे जे अगदी डोंगराच्या पायथ्याशी आहे, ज्याला सावळेद्वार असं म्हणतात। अशी मान्यता आहे की आपण आता घेतलेल्या देवाचं म्हणजे स्वामींचं दर्शन खालचं मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय ते फलित होत नाही। त्यामुळे मग दोन्हीही मंदिर आपण म्हणजे दोन्हीही स्थान म्हणजे करणारच आहोत। तर जातानाचा व्ह्यू छान वाटला, पण मी साईडला बसली असल्यामुळे साईडनीच मी व्ह्यू घेतला। समोरून घेतला असता तर आणखीन छान वाटत होता, त्यासाठी मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करते। पण हा सुद्धा व्ह्यू खूप छान होता म्हणून मी म्हटलं की थोडंसं घ्यावं। तर चला आता सावळेद्वारचं मंदिर कसं आहे ते पाहूया। तर पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आमचं सावळेद्वारचं पण दर्शन झालं आणि इथं एकूण 10 स्थानं आहेत। म्हणजे जे 10 ओटे त्याला आम्ही स्थान असं म्हणतो। जे मानव पंथाचे आहेत त्यांना लगेच कळून जाईल, परंतु ज्यांना या पंथाची माहिती नाही त्यांनी हे ओटे काय आहेत असं म्हणतील। तर जिथं चक्रधर स्वामींचा स्पर्श झालेला आहे अशा ठिकाणाला आम्ही स्थान असं म्हणतो। तर हे इथं एकूण एकाच मंदिरामध्ये 10 स्थान आहेत, म्हणजे 10 ठिकाणी स्वामी बसलेले आहेत। कुठं त्यांनी जेवण केलेलं आहे, कुठं त्यांनी पूजा म्हणजे त्यांची पूजा केलेली आहे, तर कुठं त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे। अशा वेगवेगळे जे त्यांच्या स्पर्शाने स्पर्शांकित आहेत अशा स्थानाला आम्ही म्हणजे अशा जागेला आम्ही स्थान असं म्हणतो। तर हे एकूण 10 स्थानं आहेत इथं। तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या, कारण आम्हाला जायची घाई होती, कारण घरी पोहोचायला खूप रात्र होणार होती, त्यामुळे आम्हाला लवकरच निघायचं होतं। पण घाई जरी असली तरी मला वाटलं माझं तर दर्शन झालं, तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी दर्शन घ्यावं म्हणून मी म्हणजे जेवढं जमेल जसं शक्य होईल त्या पद्धतीने व्हिडिओ घेतलेला आहे। मी काही तुम्हाला लिळा कुठल्याच सांगणार नाही किंवा सांगितली पण नाही आतापर्यंत। तर हे थोडंसं शॉर्ट माहिती होती की जे तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता, म्हणजे कुठला ओटा हा कुठलं स्थान आहे हे ते इंडिकेट करत होतं किंवा ह्या माहितीचा तो बोर्ड होता। तर लगेच मग त्याच्या बाजूला एक हेमाडपंथी मंदिर होतं, जिथं चक्रधर स्वामी बसायचे। म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी ते जाऊन बसायचे या मंदिरामध्ये। तर हे सुद्धा म्हणजे चक्रधर स्वामींचे स्पर्शांकित असं स्थान आहे। परंतु म्हणजे मानव पंथाची लोक ही महादेवाला वगैरे इतर देवतेला भजत नाहीत, त्यामुळं ते इथे येतात का नाही मला माहिती नाही, पण हे सुद्धा एक मानव पंथ यांचं स्थानच आहे। परंतु तिथं महादेवाची पिंड असल्यामुळं तिथं ऐनपंथीय लोक म्हणजे पूजा वगैरे करतात। तर पाहू शकता तुम्ही शंभूचं मंदिर आहे आणि हेमाडपंथी खूप सुंदर मंदिर होतं, पण आता मंदिराचे फक्त अवशेष शिल्लक आहेत, परंतु शंभू मात्र अखंड तिथं म्हणजे आणखीनही तिथंच आहेत। तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच। सगळ्या गोष्टी कालांतराने नष्ट जरी झाल्या तरी शंभूचं अस्तित्व मात्र कायमस्वरूपी असतं।
तर पहा, कारण कणकण में शंकर विराजे म्हणतात, तर खरंच आहे. तर या सगळ्या भिंतीवरती खूप छान म्हणजे कोरीव कामं केलेली हे दगड आहेत. काही मूर्त्या म्हणजे खंडित आहेत, परंतु त्या काळातले म्हणजे ती कला आपल्याला पाहायला भेटते. जरी त्यावरच्या नक्षीकाम वगैरे काही मिटल्या गेलेलं असेल किंवा काही तोडल्या गेलेलं असेल, तरी सुद्धा त्यातला जिवंतपणा आणखीनही आपल्याला पाहायला मिळतो. तर पहा, नंदी तिथं अविरत उभे आहेत, कारण शंभू जिथं आहेत तिथं नंदी महाराज असणारच. तर पाहू शकता, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या, शंभूचं म्हणून दर्शन घ्या किंवा चक्रधर स्वामींचं स्पर्शांकित असलेलं मंदिर म्हणून, त्यांचं स्थान म्हणून कुठल्याही भावनेने का होईना तुम्ही दोघांचंही दर्शन घेतलं तरी चालतं. तर मी छानपैकी माझं शंभूचं पण दर्शन झालं आणि तिकडे चक्रधर स्वामींचं सुद्धा दर्शन झालं. कारण माहेरकडून मांडवपंथी आणि घरून मी दत्तमार्गी असल्यामुळं शंभूला पण मी खूप भजते. आणि चक्रधर स्वामींना तर भजण्याचं कारण म्हणजे आम्ही लहानपणापासून अगदी त्यांच्यावरच विसंबून असल्यासारखे, पण शेवटी आपल्या घरच्या चालीरीती आपल्याला सांभाळाव्या लागतात, म्हणून आम्हाला चक्रधर स्वामींचं बोट सोडावं लागलं. असं म्हणण्यापेक्षा स्वामींनी आम्हाला सोडलं, म्हणून आम्हाला सासर मानवपंथीय मिळालं नाही असंही म्हणू, म्हणजे आम्ही तरी असं मानतो. तर पहा, आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. दर्शन वगैरे झालं, आता परतीचा प्रवास. आणि मी आता समोरच्या सीटवरती बसले की जेणेकरून समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवता यावा, कारण जाताना मी मागच्या सीटवर होते, म्हणजे मधल्या सीटवर असल्यामुळं मला एका साईडनीच व्ह्यू घेता येत होता. आणि माझी इच्छा होती की माझ्या वाईटी फॅमिलीला समोरचा पण व्ह्यू दिसायला हवा किंवा पाहायला मिळावा, कारण खूप असं नयनरम्य असं दृश्य होतं. आणि हे पावसाळ्यामध्ये अगदी सुंदर, म्हणजे मन भारावून येईल असं इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पण आता पावसाळा नसल्यामुळं तरीसुद्धा म्हणजे हे निसर्गाचं वैभव आतासुद्धा पाहायला खूप छान वाटतं. पण जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून यावं. तुम्हाला हे मांडवपंथीय स्थान कसे वाटले? जाळीचा देव जो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, तर हे मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही मांडवपंथीय असाल तर वंदे श्री चक्रधरम. तर हा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.